4 फेब्रुवारी भारतीय शेअर बाजारासाठी हा दिवस एखादा थ्रिलर फिल्मपेक्षा कमी नव्हता. फक्त एका बातमीने आयटी कंपन्यांमध्ये जणू काही भूकंपच आणला आणि काही तासांतच गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये अक्षरशः पाण्यात गेले. तर मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? चला या मोठ्या पडझडीमागचं कारण शोधूया. स्क्रीनवर दिसणारा हा आकडा तो साधा नाहीये. याच आकड्याने सगळ्यांना मोठा हादरा दिला. 4 फेब्रुवारीला निफ्टी आयटी इंडेक्स एकाच दिवसात तब्बल 7% कोसळला. ही घसरण इतकी मोठी होती की जणू काही मोठ्या संकटाची ती नांदीच होती. या एका दिवसाच्या विक्रीमुळं बाजारात अक्षरशः भीतीची लाट पसरली होती. भारताच्या मोठमोठ्या दिग्गज आयटी कंपन्यांना याचा जबरदस्त फटका बसला. पण प्रश्न हाच आहे की असं अचानक काय घडलं? आणि ही काही लहानसहान नावं नाहीत हं. इन्फोसिसचा शेअर जवळपास 9% पडला. म्हणजे एप्रिल 2023 नंतरचा त्यांचा हा सर्वात वाईट दिवस होता. TCS, टेक महिंद्रा आणि LTI माइंडट्री यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअरसुद्धा 60% खाली आले. तर मग या मोठ्या पडझडीमागे आणि बाजारात पसरलेल्या या दहशतीमागे नेमकं काय होतं? चला या रहस्याचा उलगडा करूया. या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 अक्षरांत आहे. AI. पण कोणतं AI? आणि असं नेमकं काय केलं या AIने की थेट वॉल स्ट्रीटपासून ते दलाल स्ट्रीटपर्यंत सगळ्यांनाच घाम फुटला? या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी आहे अँथ्रोपिक नावाचा एक AI स्टार्टअप. त्यांनी अशी काही नवीन AI टूल्स आणली आहेत जी कायदेशीर सल्ला, नियमांचं पालन आणि डेटा विश्लेषण यांसारखी किचकट आणि उच्चस्तरीय कामं आपोआप करू शकतात. आणि हीच ती कामं आहेत ज्यावर आपल्या आयटी कंपन्यांचा करोडोंचा व्यवसाय चालतो. हे तंत्रज्ञान आयटी कंपन्यांच्या कमाईच्या मॉडेलवर थेट हल्ला करतंय. विचार करा, जी कामं करण्यासाठी कंपन्या हजारो लोकांना कामावर ठेवतात तीच कामं आता AI चुटकीसरशी करू शकतं. यामुळे आयटी कंपन्यांची भाव ठरवण्याची ताकद आणि माणसं मोजून बिल बनवण्याची त्यांची जुनी पद्धतच धोक्यात आलीये. पण गंमत म्हणजे या परिस्थितीकडे पाहण्याचे 2 पूर्णपणे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. काहींना हे एक मोठं संकट वाटतंय, तर काहींना यात भविष्याची एक मोठी संधी दिसतेय. एका बाजूला भीती अशी आहे की ज्या आयटी कंपन्या फक्त माणसांच्या संख्येवर अवलंबून आहेत त्यांचं भविष्य धोक्यात आहे. तर दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञांना वाटतंय की ही एक मोठी संधी आहे. म्हणजे काय, तर आता कंपन्यांची एक प्रकारे फाळणी होईल. ज्या कंपन्या हुशारीने AIचा वापर करून स्वतःला अधिक कार्यक्षम बनवतील त्या खूप पुढे जातील. उदाहरणार्थ स्टॉक्सकार्टचे CEO प्रणय अग्रवाल यांना वाटतं की ही घसरण म्हणजे बाजाराची एक तात्पुरती भावनिक प्रतिक्रिया आहे, म्हणजे एक प्रकारची ओव्हररिॲक्शन. त्यांच्या मते भारतीय आयटी कंपन्या आधीच AIमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्या या बदलासाठी तयार आहेत. याच्या अगदी उलट प्रसेनजीत पॉल यांच्यासारख्या फंड मॅनेजर्सना यात एक मोठी संधी दिसतेय. ते म्हणतात की ही तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आहे ज्या आरोग्य सेवा किंवा मोठ्या जागतिक कंपन्यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात काम करतात आणि AIचा वापर करून आपली कमाई माणसांवर अवलंबून ठेवत नाहीत. आता एक खूपच रंजक गोष्ट आहे का, ज्या दिवशी टेक कंपन्यांमध्ये एवढं भीतीचं वातावरण होतं त्याच दिवशी संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक जबरदस्त चांगली बातमी आली होती. हा विरोधाभास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला एका क्षेत्रात भीती पसरली होती तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आशेचा किरण दिसत होता. गोल्डमन सॅक्सने भारताच्या 2026च्या GDP वाढीचा अंदाज वाढवून थेट 6.9% केला. ही एक प्रचंड सकारात्मक बातमी होती जी आयटी क्षेत्रातल्या त्या भीतीदायक वातावरणाच्या अगदी विरुद्ध होती. या चांगल्या अंदाजामागे मुख्य कारण होतं भारत आणि अमेरिका यांच्यातला एक नवीन व्यापार करार. यामुळे भारतीय मालावरील कर कमी झाले, ज्यामुळे निर्यातीला मोठी चालना मिळाली. साहजिकच यामुळे खाजगी गुंतवणुकीसाठी एक मजबूत पाया तयार झाला आणि आपला रुपयाही डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला. तर मग एका बाजूला AIचा धोका आणि दुसऱ्या बाजूला मजबूत अर्थव्यवस्था. या सगळ्या गोंधळानंतर बाजाराचं पुढे काय झालं? ही अनिश्चितता संपली की तशीच राहिली? चॉईस इंडियाच्या तज्ज्ञांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीसाठी असा अंदाज वर्तवला होता की बाजार थोडासा वर जाईल किंवा स्थिर राहील. त्यांना वाटत होतं की निफ्टी 25,600च्या पातळीच्या वर राहील. पण झालं काय? झालं अगदी उलटच. बाजार घाबरलेलाच राहिला आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत निफ्टी पुन्हा पडला आणि 25,600च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेला. यावरून हेच स्पष्ट होतं की AIमुळे निर्माण झालेली भीती अजूनही बाजारावर कायम होती. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की हे AI मोठ्या टेक कंपन्यांसाठी संकट आहे
की एका नव्या, अधिक हुशार आणि खास उद्योगाच्या जन्माचं कारण? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की आहे, तंत्रज्ञानातील बदलांमुळे बाजार नेहमीच असाच अनिश्चित आणि तितकाच रोमांचक राहील.